जे लोक बाहेरच्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेत ते पक्षाच्या हिताचा काय निर्णय करणार? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमच्यामुळे विजय झालाय असं त्यांना वाटत असेल, पण तसं नाही असा टोला माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी लगावलाय। देशमुख यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला याची चर्चा मात्र सोलापूरच्या राजकारणामध्ये होताना दिसून येते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या पॅनलने 13 जागा जिंकून बाजार समितीवरती वर्चस्व हे मिळवलंय। विरोधामधील सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्या पॅनलला 3 जागांवरती समाधान मानावं लागले। या पॅनलचं नेतृत्व सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं, त्यामुळे विजयकुमार देशमुख यांचा रोख त्यांच्यावर तर नाही ना अशी चर्चा रंगली। सचिन कल्याण शेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांचे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं होतं। तसंच कल्याण शेट्टीही त्यावेळी म्हेत्रे यांच्या प्रचारामध्ये होते। माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारानं ते भाजपमध्ये परतले। याशिवाय सचिन कल्याण शेट्टी यांच्या पहिल्या विजयातलाची कामगिरी बजावल्याचं सांगितलं जाते, त्यामुळे विजयकुमार देशमुखांचा रोग कल्याण शेट्टींवरती नाही ना असा सवाल उपस्थित होता। देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत मतदारसंघात मिळालेलं यश हे अपेक्षित होतं, कारण शेतकऱ्यांचा पाठिंबा आमच्या मागे। सोसायटी मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष काही नेत्यांच्या स्वतःच्या कुटुंबामधील सदस्य हे संचालक आहेत, त्यामुळे तेथील निकाल असाच लागणार होता। विरोधी पक्षातील निवडून आलेले संचालक एकत्र राहावेत आणि त्यांनी बाजार समितीमध्ये चांगलं काम करावं अशी अपेक्षा आहे, मात्र त्यांची प्रवृत्ती पाहता तसं होणं हे शक्य नाही।